हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. तर मॉर्निंगची वेळ आहे, माझी धावपळ चालू आहे. अगोदर नंबर पाण्याचा आहे. जी मॉर्निंगची कामं होती ती अगोदर झालेली मी पूर्णपणे शेअर केलेली आहे. आणि आज मला बाहेर जायचं आहे, म्हणजे जी संक्रांतीची खरीदारी आहे ती आणखीन झालेली नाही आहे. म्हणजे वाहनाचं वगैरे काय सामग्री आणायची काही विचारही केलेला नाही आहे. तिथं गेल्यानंतरच बघणार आहे, काय छान दिसलं ते घेऊन येणार आहे. म्हणजे यांना म्हणत होते अगोदर की मला जाणं होणार नाही, तुम्ही घेऊन या. पण यांनाही बघा माझ्यापेक्षा जास्त यांना काम आणि त्यांच्यापेक्षा जास्त मी बिझी असा प्रकार झाला. ते मला सांगतात आणि मी त्यांना सांगते. ते म्हणत होते की दीपक तू जावा घेऊन या, जे आवडेल ते मी एक आणीन आणि तू मला परत पाठवते. आणखीन ते आवडलं नाही, हे आवडलं नाही, हे चालू असतं तुझं. मग तू स्वतः जा, काय पाहिजे ते बघून घेऊन ये म्हणत होते. तर माझी घाई गडबड थोडीशी चालू आहे. म्हणजे कसं बघा आता सणासुदीचं थोडंसं आवरावं लागतं आपल्याला. आणि जे हे क्लिनिंगची कामं होते ते मॉर्निंगच्या वेळेस मी लवकर उठून करून घेतलेले आहे. दिनेशला हे 3 दिवसाची सुट्टी भेटलेली आहे. तर हे बरं झालं की दिनेशला टिफिन वगैरे द्यायचं नाही. थोडीफार माझी मदतही करतो घरात असल्यामुळे. दीपकही करतो, पण दीपकला अशी बारीक सारी कामं करायला आवडत नाही. तो बाहेर मार्केटला वगैरे जाऊन काय घेऊन यायचं आहे ते घेऊन येतो, पण देवपूजेचं काम किंवा काही क्लिनिंग करायचं काम आहे ते त्याला नकोसं वाटतं. फुलं वगैरे तोडून आणणं किंवा बाहेर मार्केटला जाऊन काही आणणं अशी कामं करायला दीपकला आवडतात. तर असो, तर इकडे दिनेशला मी म्हणलं की आता रविवारची पूजा तर करायची. आज पहिला रविवार आहे, सूर्यनारायणची पूजा करायची आहे. थोडंसं लवकर होतं पण मला थोडासा लेट झालेला आहे. असो ताईनो, थोडीशी आपली घरची साफसफाई वगैरे करण्यामध्ये मला लेट झालेला आहे. थोडासा वेळही मला जास्त लागतो, त्यामुळे असू दे म्हणलं, ज्या वेळेत होतं त्या वेळेत करूया. तर इकडे अगोदर मी पूर्ण देव जे आहेत ना किचन काउंटर ठेवलेले आहेत. आणि शैवांची मूर्ती आहे, नंतर कळशाची तांबे उतरलीची मी काहीच मी आज काढलेलं नाही आहे. फक्त साफसफाई झालेली आहे, आसन वगैरे काही चेंज केलेलं नाही आहे. देवाची पूजा नंतर मी सूर्यनारायणची पूजा मी करून घेणार आहे. थोडंसं लवकर पूजेचं काम आवरले की मग पटकन नाश्ता बनवणार आहे. नाश्त्यामध्ये स्पेशल असतो सुशेला. आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतो. उपमा आणि पोहे खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात. सुशेला हा सगळ्याचा फेवरेट आहे आणि ते झटपटी बनतं. ज्यावेळी ती घाई गडबड आहे सुशेला मी नक्की बनवते, म्हणजे थोडंसं कमी वेळामध्ये होऊन जातं. तर असं आज थोडंसं डिस्टर्ब तुम्हाला होत असेल, कारण घरच्या साईडला बांधकाम चालू आहे. मी तुम्हाला अगोदर व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं. आज खूपच गर्दा ऐकू येत आहे तिकडं. तर असं ताईनं थोडंसं इग्नोर करा. माझा आवाज कमी आणि त्यांचा आवाज जास्त येत आहे, कारण एकदम लागून आहे. असो, तर इकडे दिनेशला म्हटलं समयी आरती जी आहे तू क्लीन करून दे. म्हणजे प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी मी हे लावत असते, त्यामुळे थोडंसं चिकटपणा त्यावरती आलेला आहे. पितांबरी लावून क्लीन केल्याने चक एकदम क्लीन होऊन जातं. म्हणजे ज्या त्या वेळेत मी क्लीन करत असते थोडंसं काही बघा लिक्विड वगैरे टाकून, पण हिरवा रंग त्यालाही येतो. कारण पितळचं जे तांब्याचं भांडं असतं ना त्याला थोडासा हिरवा रंग येतच असतो ठेवल्या. मग जेव्हाच्या तेव्हा क्लीन केलं ना पितांबरी लावून तर छान चमक येते. त्यामुळे मला दिनेश तू हे सगळं करून दे, तोपर्यंत मी देव क्लीन म्हणजे देवांना स्नान घालते. तुम्ही म्हणत होता ताई देव घासायचं असं म्हणायचं नाही, देव स्वच्छ करायचं असं म्हणायचं. तर होत आहे, थोडासा शब्दात फरक होतो. जसं मी घरात जी भाषा माझी आहे नॉर्मल ते मी बोलत असते, त्यामुळे थोडंसं हे होतं. म्हणजे तितकं जे आपली भाषा असते ना जी घरात आपण रेग्युलर बोलतो तेच येते, तुम्ही किती प्रयत्न करा. तर असं देवांना स्नान घातलेलं आहे. आज पितांबरी वगैरे लावून मी काही देवांना घासून स्नान घातले नाही, फक्त असं साध्या पाण्यानं स्नान घातलेलं आहे. स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतलेलं आहे. देवपाट्यावर विराजमान केलं. हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे. फुलं वाहिलेली आहेत. फुलं खूप सारी आणलेली आहेत, बघू शकता. तर स्वास्तिकची थोडीफार झेंडूची फुलं मी वाहिली आहेत. अशा पद्धतीने पायरीवरतीच ठेवायचं काम करते, कारण ती मोठी असतात फुलं, देवाच्या डोक्यावर बसत नाहीत, एकदम वजी असतात. त्यामुळे स्वास्तिकची फुलं वाहिलेली आहेत. तर रोजची देवपूजा झालेली आहे. रांगोळी पण काढून घेतलेली आहे. उंबरापूजन करून आलेली आहे. तुळशीपूजन झालेलं आहे. आता सूर्यनारायणची पूजा करायची आहे. टायमिंग सांगेन तर 9 वाजलेले आहे, तर थोडासा लेट झाला. म्हणजे ही पूजा असते 5, 5:30, 6पर्यंत सूर्यनारायणची पूजा केली जाते, पण मला खूप लेट होत नाही वेळेमध्ये. असो, ज्या वेळेत होईल त्यावेळेत मी करत आहे. तर समयी आरती सगळं दिनेशने इकडे पितांबरी लावून छान घासून चमकवलेलं आहे, स्वच्छ धुवून दिलेलं आहे. आणि कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसूनही देत आहे. म्हणजे दिनेश खूप हेल्प करत आहे, कारण आता बाहेरही जायचं आहे. स्वयंपाकही राहिलेला आहे, तर स्वयंपाक मी यावेळेत करणार नाही. स्वयंपाक मी बाहेरून आल्यानंतर करणार आहे. अगोदर फक्त नाश्ता बनवणार आहे. म्हणजे सगळ्यांचं खाणंपिणं एक वेळचं होतं, मग दुपारच्या वेळेत निवांतपणे. आता स्वयंपाक करत बसलेला जायला मला खूप लेट होतो आणि तिथं खूप गर्दी पडलेली असावी, कारण 2 दिवस असतात ना, खूप खरीदारी करत असतात बायका. अगोदर जी झाली असेल, पण काही माझ्यासारख्या ताई असतात जी खूप गडबडीत असतात, त्यांची खरीदारी आज किंवा उद्या होत असते. तर असं इकडे बघू शकता किती छान दिनेशने क्लीन केलेलं आहे. मला सुद्धा इतकं व्यवस्थित येणार नाही. एकदम छान अशी सोन्यासारखी चमक आलेली आहे. सगळं पितळ तांबाची ही आरतीचं ताट आहे ते क्लीन केलेलं आहे. वाती घातलेले, तेल घातलेलं आहे आणि देवाला दिवा मी प्रज्वलित करत आहे. तुम्ही म्हणत होता की दिवा अगोदर प्रज्वलित करत जात आहे,
तर कसं करायचं आता, दिवा सगळं दीपक वगैरे मी काढत असते. मग ज्या वेळेत मी पूजा करते त्यावेळेतच मी दिवा वगैरे सगळं मी लावत असते. अगोदर लावेल तर पूजा करता येत नाही मला व्यवस्थित, म्हणून मी नंतर लावत असते. तर दिवा लावलेला आहे, धूप ओवाळून घेतलेले आहे, घंटी वाजवली, देवाचे दर्शन करून घेतलेले आहे. आता सूर्यनारायणाची पूजा मांडून घेऊ. तर सत्यनारायणाचा फोटो मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे, चौरंग मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि इथेच मी पूजा मांडणी करणार आहे. एकदम साधी सिंपल पूजा असते, जास्ती काही तामझाम यामध्ये नसतं. तर चौरंगावरती अगोदर आपल्याला चंद्र आणि सूर्य काढून घ्यायचा हळदी कुंकाने. तर इकडं मी गंध घेतलेला आहे, गंधानं चंद्र सूर्य मी काढत आहे. नंतर गंगा गौरी काढलं जातं आणि ही पूजा करत असताना मला लहानपणाची आठवण खूप येते. तर मी 4थीत 5वीत असेल त्यावेळेत तेव्हाची आठवण येते. तेव्हा आम्ही काय करायचं, शनिवार आला म्हणजे पुस महिना स्टार्ट झाला की शनिवारी आम्ही दुपारी शाळा सुटायची 1:30 वाजता. मग आम्ही जात होतो डोंगरावरती, म्हणजे मी राहत होते आलगोला माझ्या आजोळामध्ये. तर तिथं होतो डोंगर, तर डोंगरावरती सगळ्या मैत्रिणी आम्ही जायचं. डोंगरावरती जाऊन त्या डोंगरामध्ये इतकी झाडं होते ना, बोरीचे झाडं म्हणा, बिबीच्या फुलाचे झाडं होते, सीताफळाचे, म्हणजे डोंगर म्हणल्यानं खूप सारी झाडं राहायची तिथं. मग या पूजेला काय काय सामग्री लागते, म्हणजे सूर्यनारायणला ओवाळण्यासाठी तिथं काहीतरी काड्या भेटत होत्या, त्याचं नाव मला लक्षात येत नाही आहे. ते काड्या आम्ही आणायच्या, शोधून एक एक मोजून अशा आणायच्या आणि त्यावरती कापूस ठेवून तुपामध्ये भिजवून ते कापूस ठेवायचं आणि त्यावर दीप प्रज्वलित करायचा तुपाचा आणि सूर्याची आरती आम्ही करत होतो. आणि जेही बोरं कारं जेही भेटत होतं सगळं आम्ही घेऊन येत होतो पूजेला. जे सामग्री लागणारी दिवसभर, म्हणजे 2 वाजता घरातनं निघालं तर इव्हनिंग पूर्ण 6 वाजत होते. आमचा एन्जॉय खूप व्हायचा आणि कुठं फिरत आम्ही झाडावर चढत, एकदम अशी असते ना मस्ती लहानपणची की सांगता नाही असं वाटतं की ते मीच होते का आणखीन कोण होतं. तसं आहे, म्हणजे आम्ही सगळ्याच मैत्रिणी खूप मस्ती करायचं, झाडावर चढायचं, ते बिबीची फुलं तोडायचं. हे सगळी आठवण येते ही पूजा आल्यानंतर. म्हणजे मामीचं बघून आम्ही पूजा करायच्या. मामी करत होत्या प्रत्येक रविवारी, नको म्हणत होत्या की तुम्हाला उपवास वगैरे होत नाही, नको म्हणत होत्या. तरी पण मला ना उपवास करायलाही आवडायचं आणि पूजा करायलाही आवडायची. मी लहानपणापासून ही सूर्यनारायणची पूजा करते, मला करायला खूप आवडतं. तर लहानपणाची तर गोष्टच वेगळी होती. आता सगळं आपल्याला बसल्या ठिकाणी भेटतं, फक्त पूजा करायची असते. पण जे घरची आपली कामं असतात ना तीच आवरत नाही, त्यामुळे मला लेट खूप होतो. तर अशा पद्धतीने मी पूजा मांडणी केलेली आहे. म्हणजे सूर्य, चंद्र, गंगा गौरी काढलं, गंध सगळं लावून घेतलं, म्हणजे हळदी कुंकू सगळं लावून घेतलेलं आहे आणि तांदूळ टाकले, म्हणजे तांदळाची रास केली, कळश ठेवलेला आहे आणि वरती एक वाटी तांदळाची भरून ठेवलेली आणि त्यामध्ये मी कृष्ण भगवान ठेवला. अगोदर कृष्ण भगवानचं मी दुधानं अभिषेक करून घेतलं, पाण्यानं अभिषेक करून घेतलेला आहे. मग मी कळश स्थापनेवर विराजमान केलेला आहे. नंतर जेही आपल्याला फळं वगैरे भेटतात ते ठेवायचे आहेत. म्हणजे आता इथं मी डाळिंब ठेवलेले, पेरू ठेवलेला आहे. नंतर सूर्यनारायणाच्या फोटोची पूजा केलेली आहे, वस्त्रमाळ वाहिलेला आहे. या पूजेमध्ये वस्त्रमाळ खूप गरजेचं आहे, वस्त्रमाळ हे आपल्याला बनवलंच पाहिजे. नंतर यामध्ये पूजेला काय लागतं, तर जे आपलं आता शेतामध्ये असतं, जुंधळा आहे, हरभरा आहे, सगळे धाटं ठेवले जातात. आशीची पूजा असते आणि संक्रांतीला हेच वाण म्हणून दिलं जातं. तर ते सगळं ठेवलेलं आहे पूजेला मी. अशा प्रकारे आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे. नंतर इकडं तीळ आणि साखर हे प्रसाद म्हणून दिलं जातं. या पूजेला याचाच महत्त्व आहे. तेही मी वाटीत काढून घेतलेलं आहे. दूध घेतलेलं आहे, तुपाचा निरांजन मी लावलेला आहे. म्हणजे जे काड्या मी लहानपणी जाऊन डोंगरातून घेऊन येत होते ना, ते काड्या आता इथं काही भेटत नाहीत आणि त्याला काय म्हणतात तेही माहिती नाही. म्हणजे इकडं ना ते सगळं काहीच भेटत नाही, तिकडं भेटत होतं. म्हणजे माझ्या आजोळी डोंगर होतं, खूप काही वस्तू भेटायच्या डोंगरामध्ये. पण इकडं कसं डोंगर वगैरे काही नाही आमच्याकडे. तर जे मार्केटमध्ये भेटतं खरेदी आणतो आम्ही आणि पूजा करतो. तर असो, जे भेटलं ते भेटलं. आपली पूजा जी आहे ना ते श्रद्धेनं केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे. देव तर आपल्या आत्म्यातच आहे असं म्हणतात. तर बघा, मन लावून पूजा केली तर देवांचा आशीर्वाद भेटतो. तर अशा प्रकारे मी सूर्यनारायणाची पूजा मांडलेली आहे, आरती म्हणलेली आहे आणि दीपक इकडे कापराची आरती घेतलेली आहे. आम्ही आरती करून घेतली, देवांचे दर्शन करून घेतलेले आहेत. आणि जे प्रसाद म्हणून मी ठेवलेले आहे तीळ, नंतर वाणाचं काय काय, त्यामध्ये वटाण्याची शेंग आहे, बिबीचं फूल आहे, हे सगळं मी प्रसाद म्हणून ठेवलेलं आहे. आणि तेच आपल्याला सगळ्यांना द्यायचं असतं, जसं दूध, तीळ, साखर आणि 5 सुवासिन्या भेटल्या तर हळदी कुंकू लावून आपल्याला ओटीला घालायचं असतं. तरी पण शेजाऱ्यांच्या ताई आल्या तर मी देणार आहे. म्हणजे या वेळेमध्ये सगळ्यांना घाई गडबड असते, सगळ्यांच्या घरात नाश्ता, चहा, पाणी हे सगळं होत असतं, म्हणून थोड्या वेळानं आल्या तरी पण हळदी कुंकू लावून मी देणार आहे. तर अगोदर मी नाश्त्याची तयारी करते, कारण मला आज बाहेर जायचं आहे, थोडीशी घाई गडबड आहे, म्हणून सगळी कामं थोडंसं फास्टमध्ये मी आवरत आहे. नंतर उद्याची तयारी थोडीफार आजच करावी लागेल, कारण उद्या पुरणपोळीचा स्वयंपाक असणार आहे आणि बायकांना हळदी कुंकू द्यायचं असतं, ती सगळी आवरावर आजच थोडीफार मी करणार आहे. तर आता हे पण नाश्ता करायला आलेले आहेत. आल्यानंतर अगोदर देवाचे दर्शन घेत आहे, तर यांना मी प्रसाद देते, मग मी नाश्ता करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे मुरमुरे मी अर्धे पाण्यात भिजवून काढून ठेवलेले आहेत, आणखीन अर्धे मी म्हणजे सगळ्यांसाठी हेच नाश्ता बनणार आहे. वेगळा स्वयंपाक मी काहीच बनवलेला नाही आहे. दुपारच्या वेळेतच मी बनवणार आहे भोगीची मिक्स भाजी, तीळ लावून भाकरी, भात, वरण हे सगळं मी आल्यानंतर बनवणार आहे. म्हणजे एक वेळा मी स्वयंपाकात लागली की मग आणखीन जाण्यासाठी लेट होणार आहे, म्हणून म्हणलं अगोदर जी बाहेरची कामं आहेत ती आवरून घ्यावी, मग आल्यानंतर स्वयंपाक करावा. तर यांना मी प्रसाद वगैरे दिलेला आहे, पाया पडलेले आहेत
आता परत मी नाश्ता करायला सुरुवात करते, म्हणजे पटकन करणार आहे. तर इकडं मुरमुरे जे आहेत ना, अगोदर मी म्हणजे भांडं छोटं आहे त्यामुळे मी अगोदर थोडेफार भिजून काढलेले होते. नंतर परत मी आणखीन थोडेसे भिजून ताटलीत पिळून ठेवलेले आहेत. आता पटकन फोडणी देऊया. तर इकडचं जे गॅसची चूल आहे ना, ते एकदम बारीक चलते, त्यामुळे यावरती लवकर होणार नाही. मग मी इकडच्या काउंटरवर बनवत आहे. थोडंसं अवघड सवघड होतं, कारण तिकडच्या साईडला मला सगळं करावं लागतं. थोडंसं या गॅसचं सिस्टम उलटा आहे. सो कढई ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे, तर त्यामध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेल जोपर्यंत गरम होत आहे तोपर्यंत इकडं भिजवलेल्या लाह्यामध्ये मी चवीपुरतं मीठ आणि हळदी पावडर घातलेली आहे. आणि इकडं कढईमध्ये मी मोहरी जिरं टाकलं, ते छान चटकल्यानंतर मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. परतून घेऊ. हलकंसं कलर चेंज झालं की आपल्याला यामध्ये हळदी पावडर, कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे. नंतर इकडे शेंगदाणे आणि डाळवं बारीक वाटून घेतलेलं आहे, म्हणजे दीपकला सांगितलेलं होतं. म्हणजे सगळेजण आपापल्या कामात आज आहेत, म्हणजे थोडंसं फास्टमध्ये करत आहेत, कारण सगळ्यांनाच बाहेर जायची उत्सुकता आहे. दिनेश म्हणतो मी येतो, दीपकी म्हणतो मी येतो. तर सो पटकन ही सगळी कामं आवरू आणि पटकन जायला निघू. तर सुशेला कशा पद्धतीने बनवत आहे आणि एक कन्फ्युजन आहे. खूप साऱ्या ताईंच्या घरामध्ये सुशेला बनतो आणि खूप साऱ्या ताईंना माहितीच नाही की कशा पद्धतीने बनतो. एक ताई तर म्हणत होते त्यांच्या माहेराकडे हे बनलं जातं, एक ताई म्हणत होते की त्यांना माहितीच नाही की आहे काय. तर असं मी तुम्हाला सांगत आहे. मुरमुरे तर तुम्हाला माहीतच असेल. मुरमुरे पाण्यामध्ये भिजवायचे आणि फोडणी तयार करायची. फोडणीमध्ये कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं टाकायचं आहे. शेंगदाणे डाळं वाटून टाकायचं किंवा साबुतही टाकू शकता. फोडणी तयार करायची, हळदी पावडर टाकायची, परतून घ्यायचं आणि जे भिजवलेले मुरमुरे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि फोडणीमध्ये आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवर एक थोडा वेळ झाकून ठेवायचं. अगदी 20 ते 25 सेकंड झाकून ठेवायचं आहे. छान वापरलं जातं. मस्त असा सुशेला बनवून तयार होतो. तुम्ही एक वेळा करून बघा, खूप छान टेस्टी लागतो आणि कमी वेळात बनतो. तर बघू शकता एकदम छान असा सुशेला बनवून तयार आहे. सोबत मी लिंबू पण दिलेला आहे. आणि ज्यांना दही लागतं, म्हणजे गरमसोबत दही खाऊ नये असं म्हणतात, तर ज्यांना दही खायचं ते दही घेतात, ज्यांना लिंबू खायचं ते लिंबू, पण मला काही आवडत नाही, मी असंच खायला घेते. खूप छान लागतं मला गरम गरम. तर इकडं सुशेला बनवून तयार आहे. तर तुम्ही कसला वेट करता या सगळेजण मॉर्निंगचा नाश्ता खायला. आणि मी जेव्हा मॉर्निंगमध्ये ना, एक ताई म्हणत होत्या की ताई मॉर्निंग काय आहे, ते सकाळ म्हणायचं ना. तर हो, कधी सकाळ म्हणते कधी मॉर्निंग म्हणते, म्हणजे भाषेमध्ये थोडंफार बदल आणते. तो नुसताच भाषेचा गोंधळ आहे ताईनं. तर इकडे दीपक दिनेशला आणि आम्हालाही घेतलेला आहे. आणि दिनेश बोलत आहे आत्याशी, म्हणजे ताईला व्हिडिओ कॉल केलेलं होतं, तर ताईंशीच बोलत होतो आम्ही. तर दिनेशी बोलत आहे. तर इकडं नाश्ताही घेतलेला आहे, मीही घेतलेला आहे. नंतर चहा ठेवलेला आहे, म्हणजे नाश्ता झाल्यानंतर चहा वगैरे देते यांना, मग हे गॅरेजला जातील, मग मी थोडंफार आवरून आम्ही जाणार आहोत. तर ताईशी बोलत आहे ते. आणि सुशेला पण खायला देत आहेत, म्हणत आहेत ये नाश्ता करायला. म्हणजे आज भोगी आहे, ताईने लेट झालेला होता सगळ्या कामाला, तेच म्हणत होते लेट झालेलं आहे. मीही पूजा वगैरे मांडत आहे, त्यांनाही लेट झाले, म्हणजे रविवारची पूजा ते पण करतात. तर ताईशी बोलणं वगैरे झालं, नाश्ता पण झालं. आणि परत इकडे दीपक पेरू वगैरे खायला घेतलेला आहे. म्हणजे पेरूला आणून ठेवलेत आणि ठेवल्या खूपच ते ठेवल्या जागीच पिकून जातात, म्हणजे एकदम पिवळा रंग येतो त्याला. तर असं जेव्हाच्या तेव्हा खाल्लेलं बरं. म्हणजे आता मार्केटमध्ये खूप सारं वटाण्याच्या शेंगा म्हणा, पेरू म्हणा, हे ते खूप सारं आलेलं आहे. तर घेऊन येतात भरपूर सारं दररोज. हे वटाण्याच्या शेंगा एक आणि पेरू आणि बोरं हे दररोजच येतात. मग जेव्हाच्या तेव्हा खाल्लं तर ठीक आहे, ठेवल्या खूपच ते असे होतात ना मोमो, नंतर खायचं मन होत नाही. तर असं कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत आणि थोडीफार मी भाजीची तयारी करून जाणार आहे, म्हणजे आल्यानंतर पटकन मला बनवता येतील. आणि भोगीच्या भाजीमध्ये जितकं टाकलं तितकं कमी आहे. म्हणजे काय काय टाकलं जातं यामध्ये, ज्वारीची शेंग असते बघा, ते मी सोलून टाकत आहे. नंतर हरभरा, तूर हे सगळे मी अगोदर सोले करत आहे. नंतर वटाणा हे सगळे सोले करून मी ताटात काढून ठेवत आहे, याला जास्त वेळ लागतो. नंतर जे थोडंफार मला मार्केटून आणायचं आहे, जी पापडीसारखी शेंग येते बघा, त्याला काय म्हणता तुम्ही, आम्ही भाजी वरणा म्हणतो, ते पण आणायचे आहे. आणि खूप काही सामग्री आणायची आहे, सगळी जाता जाता घेऊन जाणार आहे. अगोदर आम्ही आले जनरल स्टोअर्समध्ये. मला जी आता उद्या आपल्याला हळदी कुंकाला जी सामग्री द्यायची ते मी बघत आहे. बघू शकता खूप सारं इथं सामान आलेलं आहे. असं वाटतं आहे सगळंच उचलून घेऊन जावं, सगळंच आवडलेलं आहे मला. पण यामधलं कुठलं तरी एक चॉईस करणं कठीण आहे. मी बघत आहे यामधलं कुठलं घ्यावं, म्हणजे जसं आपण दिलो तर त्यांनाही काहीतरी यूजमध्ये यावं, ते काहीतरी घालून ठेवण्यास उपयोगी यावं. म्हणजे छोटे छोटे आलेले तिथं तांब्यासारखे, तांब्याचे आहेत बघा, छोटे छोटे वाट्यासारखे, ते काही मला यूजमध्ये यासारखे वाटले नाही, मग ते घेतलं नाही. किंवा छोट्या वाट्या आहेत, डबे आहेत, काहीच मला ते आवडले नाही. क्वालिटी तितकी ठीक वाटत नव्हती. तर हे तांब, पितळ, स्टील हे छोट्या छोट्या वाट्या घेण्यापेक्षा मला वाटलं की हे प्लास्टिकचे जे टोपले आहेत, नायनलचे आहेत, मजबूत क्वालिटी छान आहे याची, आणि थोडंफार काही घालून ठेवता येईल, म्हणजे भाजी वगैरे, म्हणून म्हणलं तेच घ्यावं. तर इकडे मी 5 डझन असे टोपले घेतलेले, जे आपण बघितलं आता कवरमध्ये त्या भैयानं घातलेलं आहे. म्हणजे खूप सारी सामग्री त्यानं दाखवली, हे छान आहे ते छान आहे, पण मला तेच आवडले, ते घेतले 5 डझन. म्हणजे सगळ्याला एक समानच घेतलेला आहे, कुणालाही प्रपंच नको, हे ते नको. म्हणजे आपण एकच क्वालिटीचं आणि एकच रेटचं घेतलं आणि वेगवेगळं घेतलं ना थोडंसं वाटतं बायकांना, म्हणून म्हणलं सेमच घ्यावं. तर 5 डझन हे घेतलेले आहेत. नंतर एक मोदकाचं जी छाछ असतो ना ते पण आलेला होता, ते म्हणजे खूप काही सामग्री आलेली आहे नवीन नवीन, सगळं घेतलं. मग थोडेफार डबे घेतले 5-5 किलोचे, मला डाळी वगैरे घालून ठेवण्यासाठी लागणार होते.
तर इथली खरीदारी झाली अगदी अर्ध्या तासामध्ये. जास्ती मी काही बघत बसलेली नाही, पटकन घेऊन मी, कारण घरामध्ये आणखीन मला स्वयंपाक वगैरे बनवायचा होता. मग खूप लवकर आम्ही बस स्टॉपहून घरी आलेलो आहोत. म्हणजे जी खरीदारी होती म्हणजे बोरं पेरू हेही आम्ही आणलं, नंतर भाजीपालाही घेतलेला आहे. सगळीच खरीदारी झाली. 1 ते 1.5 तासात आम्ही घरी आलेलो आहोत. आणि मी आता भाजीची तयारी करत आहे. तर भोगीची भाजी मी कशा पद्धतीनं बनवली ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की कळवा. आणि इकडे मी बोरं वगैरे सगळे काढून ठेवत आहे, स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग मी भाजीची सगळी तयारी करणार आहे. तर मी मिक्स भाजी, नंतर तीळ लावून भाकरी, हे सगळं मी कशा पद्धतीने बनवलं, कशा पद्धतीने आम्ही भोगी सेलिब्रेट केली नक्की बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.